पण भारतामध्ये 40 कोटी लोकांचा रोजगार होता, त्यात 1 कोटी 10 लक्ष रुपये 10 लक्ष लोकांच्या हाताचं काम गेलं आणि आज ती संख्या ही 39 कोटी पर्यंत आली। म्हणजे या देशामध्ये नोकऱ्या देतो म्हणून आश्वासन देणाऱ्या नरेंद्र मोदींच्या 5 वर्षामध्ये लोकांना एका वर्षात 1 कोटीचा रोजगार गेला। नोटबंदी होऊन 2-2.5 वर्ष झाली असतील तेव्हाचा रोजगार मी सांगत नाही किती कमी झाला। गेल्या वर्षी काल 31/18/2017 आणि 18 मध्ये या देशात रोजगार किती कमी झाला त्याची आकडेवारी आता प्रसिद्ध झाली। नोटबंदी झाली, जीएसटी झाली, या इथं ओळीनं गायात बसलेल्या सगळ्या व्यापाऱ्यांना विचारा, जीएसटी नंतर त्यांचा धंदा वाढला का कमी झाला? या ठिकाणी भारतामधल्या प्रत्येक व्यापाराचा धंदा 10, 20, 25, 30% कमी झाला, वाढला नाही। ही देशातल्या व्यापाराच्या बद्दलची नवी समस्या आहे। आज या देशामध्ये न खाऊंगा न खाने दूंगा म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींनी राफेल विमानं खरेदी केली। आपल्या युपीएच्या काळामध्ये राफेल विमान 540 कोटीला खरेदी करायचा निकाल आपण घेतला होता। 136 विमानं खरेदी करायचं ठरलेलं। नरेंद्र मोदींचं सरकार आल्यावर 2015 मध्ये साहेब फ्रान्सला गेले, अनिल अंबानी त्यांच्या बरोबर असतील। त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाला सांगितलं 136 विमानं काय आम्ही तुला घेत देणार नाही ऑर्डर, आम्ही 36च विमानं खरेदी करतो, पण अट एकच आहे, ह्यो बाबा मी आणलेला आहे यालाच त्या विमानाचे स्पेअर पार्ट पुरवण्याची ऑर्डर दिली पाहिजे। हे मी नाही म्हणत, तत्कालीन पॅरिस मध्ये बसलेले फ्रान्सचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष ते म्हटले की भारत सरकारने आम्हाला दुसरा पर्याय दिला नाही म्हणून आम्ही 70 कोटी रुपये का खरेदीला तुम्ही खर्च केले। न खाने दूंगा न खाऊंगा आणि न खाने दूंगा या बोलण्यामध्ये तफावत किती आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। आज माझी आपल्याला विनंती आहे, या देशातलं सरकार भ्रष्ट आहे, महाराष्ट्रातलं सरकार